हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. स्थिर सुखमासनम आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर, डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. जाणीव श्वासाकडे, श्वासाची गती, त्याकडे लक्ष. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. श्वास सोडताना मात्र आपल्याला पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊन जोरात श्वास सोडायचा आहे. सर्दी झाली असेल, नाक सोनलं असेल तर ही कृती करणं टाळावं. बाकीच्यांनी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येतंय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन. यथाशक्ती कृती. आपलं मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. पोटाच्या ठिकाणी होणारी हालचाल, जोरात सोडला जाणारा श्वास, या सगळ्या कृतीची जाणीव. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, आपल्या दोन्हीही नाकपुड्या याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी मन एकाग्र करण्यासाठी करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत मस्तकाच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन.
नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम, शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. विश्रांती. सुरुवातीला आज आपण करणार आहोत आपल्या स्पाईनला बेंड, ट्विस्ट अँड स्ट्रेच. याला मेरुदंड वक्रासन असं म्हणतात. म्हणजे आपला जो पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कण्याला आपण बेंड करणार आहोत, स्ट्रेच करणार आहोत आणि ट्विस्ट करणार आहोत. तर कसं करायचं बघून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. सावकाश पुढे झुकायचं, कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा वर येऊन जो पाय फोल्ड आहे त्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपलं कपाळ जमिनीला लागतंय तेव्हा मात्र आपला जो पाय सरळ आहे तो असा उचलायचा नाही, तो सरळच ठेवायचा आणि जेवढा आपल्याला पुढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण मागे झुकतो तेव्हा आपल्या पाठीच्या कण्याला एक ट्विस्ट येतो. ठीक आहे. आणि ही कृती थोडीशी डायनॅमिक असणार आहे कारण की हे आसन नाहीये, तर हे एक लुजनिंग एक्सरसाइज आहे. ठीक आहे. सुरुवात करूया आता आपण. दोन्ही पाय जोडलेले ठेवा आणि उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा, यथाशक्ती प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. आणि आता सावकाश पुढे झुका. आपल्या हाताने पाऊल पकडा, कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा वर या आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. एक, वर, पुन्हा पुढे, वर, मागे, दोन. थोडीशी डायनॅमिक, थोडीशी जलद हालचाल करायची आपल्याला. पुन्हा एकदा पुढे झुकायचं, वर यायचं आणि उजवीकडून मागे कपाळ जमिनीकडे. तीन, पुन्हा पुढे, वर, मागे, चार. बरोबर. पुन्हा एकदा पुढे, मध्यभागी आणि मागे, पाच. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि आता पुन्हा डायनॅमिक हालचाल 5 वेळेला. एकदा पुढे आणि मग मागे. सुरुवात करूया आता. आपले दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर, सावकाश पुढे झुकायचंय, कपाळ गुडघ्याकडे, दोन्ही हातांनी पाऊल पकडायचंय. पुन्हा वर यायचं आणि डाव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. एक, बरोबर. दोन, तीन, चार, लास्ट राऊंड, पाच. बरोबर. डावा पाय सरळ करायचा आहे आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडा, विश्रांती. आता पुन्हा दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. बरोबर. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या आणि थोडस उजव्या बाजूला खाली झुका. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा जो हाताचा पंजा आहे तो उजव्या हाताला टेकवण्याचा प्रयत्न करा. साइडवर्ड बेंड. एक, हीच कृती विरुद्ध बाजूने, डाव्या बाजूने सुद्धा सेम. दोन, तीन, चार, बरोबर. पाच, सहा, सात, आठ, बरोबर. नऊ, दहा, बरोबर. 10 वेळा झालं की थांबा. आता आपण साइडवर्ड बेंड घेतला, बरोबर. आता थोडासा फॉरवर्ड बेंड घ्यायचा आहे. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. बरोबर. आणि जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य आहे तेवढं.
कपाळ जमिनीकडे एकदम सैल सर सोडून द्या. खांदे रिलॅक्स ठेवा आणि ताणले गेलेले संपूर्ण पायाचे स्नायू त्याकडे लक्ष द्या. श्वास नॉर्मल चालू असेल. सावकाश हळूहळू वर या. बरोबर. आणि आता बटरफ्लाय. पावलं तिथल्या तिथेच जोडून घ्या. जो पायाला स्ट्रेच आला होता तो आता बटरफ्लायने आपण कमी करणार आहोत. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती जाऊ देत. बरोबर. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आपले ताणले गेलेले संपूर्ण पायाचे स्नायू तिथे आता प्रेशर आलेलं आहे त्याकडे लक्ष. आणि आता आपल्याला थोडस पुन्हा एकदा उजवीकडे जायचंय, एकदा डावीकडे. डायनॅमिक हालचाल. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, बरोबर, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं. आता पुन्हा आपल्याला उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. चक्की चालन आपण करणार आहोत. उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा पाय थोडासा वर उचला. हा. आणि आता सुरुवात करा क्लॉकवाईज. आपण जातं कसं दळतो त्याप्रमाणे. 1, बरोबर, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, बरोबर, 3, 4, 5. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली घ्या. आणि आता ही कृती डाव्या पायाने. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. पाय वर उचलायचा आणि सुरुवात. 1, 2, सावकाश, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा. आणि आता बटरफ्लाय करूया. पूर्णपणे पाय वर खाली गुडघे. सुरुवात करूया. डायनॅमिक हालचाल. बरोबर. गुडघे जमिनीला आपटण्याचा बघा प्रयत्न करा. होतय का बघा ते. सावकाश कृती थांबवून दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. एक श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडा. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे वक्रासन. वक्रासन जे आहे हे डायबेटीज प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. तर हे कोणी करू नये. ज्यांची पाठीची दुखणी आहेत, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, त्याचबरोबर ज्यांना शोल्डर फ्रोझनचा जर त्रास असेल, म्हणजे आपले खांदे दुखी जर असेल, तर त्यांना हे आसन करणं वर्ज्य आहे. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग एकत्रित करू. इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्यायचं. बघा या प्रकारे. उजवा हात मागे आपल्या सीटच्या इथे असेल, म्हणजे आपला पाठकडा बरोबर सरळ राहतो. त्यानंतर डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्यायचा. डाव्या हाताने विळखा द्यायचा आणि मग सावकाश उजव्या बाजूला मागे वळून आपल्याला मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. उजवा जो आपला खांदा आहे हा, तो जास्तीत जास्त ओपन करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडस आपल्याला उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची आणि उजवा खांदा थोडासा ओपन करायचा, म्हणजे आपले तिथले स्नायू सुद्धा मोकळे होतात. इथे आपल्या पाठीच्या कण्याला आणि पोटावरती एक पीळ येतो. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी येईल. समोरून हाताचा विळखा सोडून द्यायचा आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे. सुरुवात करूया आता आपण. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. बरोबर. उजवा हात आधी मागे द्या सीटच्या इथे सपोर्टसाठी. हा, बरोबर. आणि आता समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. समोरून विळखा द्या. परफेक्ट.
आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. उजवा खांदा जेवढा तुम्हाला मोकळा ओपन करता येईल तेवढा ओपन करण्याचा प्रयत्न करा. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा. डावा हात रिलॅक्स असेल. अंतिम स्थितीमध्ये शक्य असेल तर डोळे बंद करा. आणि आता बघा, कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा तुम्हाला एका बाजूने ताण दाब जाणवेल. त्याचबरोबर पाठीच्या मणक्यावरती सुद्धा एक छोटासा पीळ आहे, ट्विस्ट आहे, त्याकडे लक्ष. प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आधी मान मध्यभागी येईल. बरोबर. हाताचा विळखा समोरून सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. बरोबर. आज आपण हे वक्रासन एकदा बैठक स्थितीमध्ये आणि शयन स्थितीमध्ये अशा दोन्ही प्रकारे आज आपण करणार आहोत. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ येऊ देत. डावा हात मागे आपल्या सीटच्या जवळ. बरोबर. समोरून उजव्या हाताने आता डाव्या पायाला विळखा घ्या. हा. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा खांदा रिलॅक्स करा. डावा खांदा जेवढा ओपन करता येईल तेवढा ओपन करा. म्हणजे मागे वळताना जेवढे आपले चेस्टचे मसल्स आहेत ते जेवढे आपले ताणले जातील तेवढ्या तिकडे लक्ष द्यायचंय. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. असे 2 ते 3 श्वास या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करूया. आणि उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आणि मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा समोरून सोडून द्या. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचेत आणि वक्रासनाचं जो काही आपल्या पाठीच्या मणक्यावर, कंठस्थ ग्रंथींवरती परिणाम झालेला आहे त्याकडे लक्ष. करणार आहोत आपण आता मार्जरासन. आणि त्याच्यामध्ये थोडेसे व्हेरिएशन्स आहेत. तर आपण आता करूया. वज्रासनामध्ये जाऊया विधिवत. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय त्याचा पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या सीट खाली. हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. आणि बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. संपूर्ण शरीर रिलॅक्स. तुमचं जे पेल्विस रिजन आहे ते सुद्धा एकदम रिलॅक्स करा. डोळे अलगद मिटलेले. समोरून गुडघे आपले जुळलेले आहेत का हे बंद डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करूया. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे का. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. हातांची ज्ञान मुद्रा आहे. पाठकणा आपला नैसर्गिक सरळ राहतो वज्रासनात. ध्यानात्मक पठीतलं आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. डोळे उघडायचे. आणि आता इथे आपण एक थोडस एक लुजनिंग एक्सरसाइज करूया. हाताची ज्ञान मुद्रा सोडून द्या. हातांची बोट जी आहेत ना ती एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हातांची बोट. हा बरोबर. तळवे समोर घ्या स्क्रीनकडे. बरोबर. आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. बरोबर. आता हे जे आपण केलंय याला अर्ध ताडासन असं म्हणतात. कारण की आपण वज्रासनामध्ये आहोत, पूर्ण उभे नाही आहोत, म्हणून याला अर्ध ताडासन म्हणतात. आणि आता आपल्याला पुन्हा एकदा उजवीकडे वळायचंय. मागची भिंत बघा. मध्यभागी या. डावीकडे वळा. मागची भिंत बघा. पुन्हा मध्यभागी. म्हणजे आपली पूर्णपणे जी लोअर बॉडी आहे ती आपली स्थिर आहे. आपण फक्त अपर बॉडी मध्ये हालचाल करतोय. पुन्हा एकदा उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे.
मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे वळूया, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. आता जे हात आपले वर आहेत ना, ते तिथल्या तिथे नमस्कार करा. वरच्यावर दोन्ही हात जुळवून घ्या. बरोबर, छान. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात सावकाश छातीपाशी येऊ देत. दोन्ही हात आता गुडघ्यांवरती, हाताची पाचही बोटं जुळलेली. डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव आपल्या म्हणजे जे बाजूचे वायुकोश आहेत, आपल्या संपूर्ण कमरेपासूनचा जो खांद्यापर्यंतचा भाग आहे, तिथे आलेला ताण, त्याकडे आपली जाणीव घेऊन जायची आणि जोड श्वासाची. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला सुरू आहे. करणार आहोत मार्जरासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आणि आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर, आधी थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. मग पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर येऊ देत आणि मग उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताच्या बोटाप्रमाणे आपल्याला डावा जो आपला गुडघा आहे किंवा डावा पाय जो आहे तो ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे बरोबर हे आपलं अंतर आपल्या शोल्डर एवढं येतं. ओके, बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. खांदे रिलॅक्स, हाताची पाचही बोटं जुळलेली असतील. आणि आता सावकाश खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सर. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. खांदे रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स. करणार आहोत मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंगकडे न्यायला सुरुवात करूया. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. मार्जरासन भाग 1 मध्ये आपला चेहरा सिलिंगला समांतर येतो, त्यामुळे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण आलेला आहे. पाठीच्या मणक्याला अंतर वक्र आकार प्राप्त होतो. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. ज्यांना पाठीची दुखणी आहेत, मानेची दुखणी आहेत, त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा, हनुवटी गळ्याकडे आल्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. म्हणजे तिकडे आता ताण आलेला आहे. गळ्यापासून पोटापर्यंत दाब आहे. इथे आपल्याला दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करायचंय आहे. तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. बघा, पाठकण अजून वरती ताणला जाईल आणि संथ गतीने श्वास सोडा. बरोबर, छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. इथे तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. जेव्हा आपण इनहेल करणार, श्वास घेणार, तेव्हा आपल्याला भाग 1 करायचा आहे. बघा, श्वास घेत 1 आणि श्वास सोडत 2. पाठीच्या मणक्याला आपल्याला हलकासा मसाज करायचा आहे. सुरुवात करूया. श्वास घेत 1, चेहरा सिलिंगकडे. श्वास सोडत 2, हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, exhale down. Last round. Inhale up,
एक्झेल डाऊन. सावकाश मान सरळ मध्यभागी येऊ देत. इथे थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचं अजून. आणि आता उजवा जो हात आहे हा समोर घ्या सरळ. उजवा हात समोर सरळ घ्या. बरोबर. आणि मागून डावा पाय सरळ करा. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. उजव्या हाताचा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. डावा पाय कमरेतनं मागे जेवढा आपल्याला मागे ताणता येईल तेवढा ताणण्याचा प्रयत्न करा. उजवा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न करा. छान. बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आता इथे थोडा वेळ आपण थांबूया. 5 4 3 2 1. उजवा हात खाली घ्या. डावा पाय खाली घ्या. पुन्हा आपली आपली स्थिती तपासून पहा. नकळत भार आपला डाव्या हाताच्या मनगटावर गेलेला असेल. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात समोरून सरळ करा आणि उजवा पाय मागून सरळ करा. बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. उजवा पाय कमरेपासून मागे ताणण्याचा प्रयत्न करा. श्वास कुठेही रोखून धरायचा नाहीये. बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इथे साधायचंय. बरोबर. 5 4 3 2 1. डावा हात खाली. उजवा पाय खाली. आणि आपण या स्थितीतूनच हळूहळू दंड स्थितीमध्ये जायचंय. आता जिथे आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत ना त्या पावलांचं माउंटन करा. म्हणजे टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. बरोबर. आता जे आपले गुडघे जमिनीवर टेकलेले आहेत ते आता जमिनीपासून वर उचला. बरोबर. बरोबर. टाचा बघा जमिनीला लागतायत का? आता आपली नजर जी आहे ती दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. बरोबर. बरोबर. आणि इथे थांबा. दोन्ही पावलं मागून एकमेकांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपली नजर आपल्या नाभी प्रदेशाकडे घेऊन जा. म्हणजे आपलं जिथे नेवल रिजन आहे तिथे नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे असेल. म्हणजे डोकं थोडंसं खाली झुकलं जाईल जमिनीच्या दिशेने. आणि इथे थांबा. याला म्हणतात पर्वतासन. सूर्यनमस्कारामधली ही एक स्टेप आहे. आणि आता हळूहळू उजवा पाय पुढे घ्या. उजवा हात मागे. डावा पाऊल पुढे. डावा हात मागे. असं करत करत हळूहळू दंड स्थितीमध्ये जा. सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैसर सोडा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. डोळे अंगत मिटलेले. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. याला मुखधोती असंही म्हणतात. नेक्स्ट वीक पासून आपल्याला सूर्यनमस्कार चालू करायचे आहेत. तर त्याची ही थोडीशी प्रॅक्टिस म्हणून आपण या सगळ्या कृती करतोय. करणार आहोत आपण नेक रोटेशन जे आपण केलं नव्हतं. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे येऊ दे. आणि सुरुवात करूया मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात खाली. आणि पुन्हा एकदा विश्राम. वज्रासनामध्ये आपण अर्ध ताडासन केलं. आता आपण पूर्ण ताडासन करूया. म्हणजे पूर्ण बॉडीला स्ट्रेच. दोन्ही पावलांमध्ये अगदी किंचितचं अंतर ठेवा. किंचितचं अंतर. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. दोन्ही हात एकमेकांना समांतर आहेत. आणि आता टाचा जमिनीपासून वर. नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच.
स्ट्रेच 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 स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. बरोबर. दोन्ही हात खाली. विश्रांती. जेव्हा आपण ताडासन करतो तेव्हा आपोआप आपलं ब्लड सर्क्युलेशन तर ऍक्टिव्हेट होतं, पण त्याचबरोबर आपल्यातला जो आळस आहे किंवा जो जडपणा आलेला असतो, आपण नुकतेच झोपेतून उठून जी साधना करतो, तर तो कमी व्हायला मदत होते. आता आपल्याला थोडस डोंबऱ्यासारखं चालायचं आहे. हा म्हणजे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. बघा कसं चालायचं. मॅटच्या एका बाजूला यायचं. दोन्ही हात जे आहेत एकतर तुम्ही असे खांद्यातून सरळ करू ठेवू शकता किंवा दोन्ही हात कमरेवर पण ठेवू शकता. तुम्हाला जसं बॅलन्स सांभाळता येईल तसं सांभाळायचं. आणि बघा उजवा पाऊल पुढे घ्यायचं. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या अंगठ्याच्या जवळ येईल. मग डावं पाऊल पुढे, डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या अंगठ्याला. असं करत करत आपल्याला बॅलन्स सांभाळत सांभाळत मॅटच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूकडे जायचंय. तुम्ही हात कमरेवर किंवा असे सरळ ठेवू शकता या प्रकारे. आणि त्याच नंतर रिव्हर्स आपण जेव्हा येऊ तेव्हा त्याच क्रमाने उलट्या क्रमाने आपल्याला असं मागे यायचंय. ठीक आहे, लक्षात आलंय. फक्त जो पाय आपण मागे घेणार त्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श पुढच्या पायाच्या टाचेला व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे, आता सगळ्यांनी मॅटच्या एका टोकाला या. एकतर तुम्ही हात सरळ करू शकता किंवा दोन्ही हात कमरेवर ठेवू शकता बॅलन्ससाठी. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपल्याला कुठेही खाली बघायचं नाहीये. आपल्याला आपल्या मनानेच व्यवस्थित पावलं टाकायची. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही हात आपल्या कमरेवर. आता उजवं पाऊल पुढे घ्या. त्याची टाच डाव्या पायाच्या अंगठ्याला लागू दे. मग डावं पाऊल पुढे घ्या. त्याची टाच उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करेल. असं करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे आपण जातोय. पुढची चाल आहे आपली. बरोबर, छान. आणि आता रिव्हर्स होताना सावकाश मागे. आता जो पाय आपला पुढे आहे तो आता मागे घ्या. त्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श पुढच्या पायाच्या टाचेला होऊ दे. ज्या क्रमाने आपण पुढे आलोय त्याच क्रमाने मागे. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. बरोबर. ही जरी कृती आपल्याला सोपी वाटत असली, अजून एकदा हीच कृती करूया. मागे आपण आलो, आता पुन्हा एकदा पुढे जाऊया. बघा आपला स्पीड वाढतोय का तेवढाच आहे. आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित सांभाळता येतोय का हे आपलं आपण तपासा. बरोबर. आणि एकदा रिवर्स मागे येऊन मध्यभागी येऊन मग थांबा. पूर्णपणे एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जा रिव्हर्सने आणि मग मध्यभागी येऊन थांबा. बरोबर. आता मध्यभागी येऊन थांबा. छान. दोन्ही हात खाली घ्या. हे तुम्ही तुमच्या घरी छोटी मुलं असेल त्यांना पण तुम्ही करायला सांगू शकता. आज आपण शिकणार आहोत त्रिकोणासन. त्रिकोणासन कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे पाठीची दुखणी, सर्वायकलचा त्रास, त्याचबरोबर वर्टिगोचा त्रास असेल, खांदेदुखीचा जर त्रास असेल तर हे त्रिकोणासन करणं टाळायचं. त्याचे फायदे काय आहेत तर ऑफकोर्स पाठीचा कणा आपला फ्लेक्झिबल होतोच. त्याचबरोबर हे डायबेटीस प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर इथे आपल्या पायाचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात. त्यामुळे व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे तो त्रास सुद्धा कमी व्हायला मदत होते. हे कसं करायचं दाखवते. तिथे दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. आता हे जे त्रिकोणासन आहे हे शक्यतो मॅटवर उभं राहून करा, नाहीतर पाय सटकू शकतात जर प्रॅक्टिस आपल्याला नसेल तर. जेवढं आपल्याला पायांमध्ये अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्यायचं आहे. थोडीशी पावलं आपली उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला, अशा प्रकारे आपल्याला पायाचा त्रिकोण करायचा आहे. मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. जेव्हा आपण पुढे झुकू तेव्हा हलकासा एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग सावकाश हळूहळू लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. त्यानंतर उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डावं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर पाऊल पकडता आलं नसेल तर अँकल पकडायचं, पोटरी किंवा गुडघा. तुम्हाला जिथे शक्य आहे तिकडे उजवा हात घेऊन जायचा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. हे झालं एका बाजूने. आणि मग दुसऱ्या बाजूने सेम.
उजवा हात आधी खांद्यातून सरळ करायचा आणि मग डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. उलट चाल करताना पुन्हा डावा हात खांद्यातून सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग दोन्ही हात खाली. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया मग आता. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडीशी पावलं, उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल थोडस डाव्या बाजूला, म्हणजे पायाचा त्रिकोण होईल. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताची पाचही बोटं जोडलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, सॉरी तळवे जमिनीला समान. आणि आता एक श्वास भरून घ्या, हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुका, फॉरवर्ड बेंड. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडण्याचा प्रयत्न करा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे आणि इथे थांबा. 3, 2, 1. उलटचाल. उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हीच कृती आता आपल्याला विरुद्ध बाजूने करायची. आपल्याला सवय नसते म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट करायला नाही सांगितलं. आणि आता पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेत हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे सुका. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जा. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. 2 मिनिटं. लटचाल. हॅलो. सावकाश मध्यभागी डावा हात खांद्यातून सरळ करा आणि हळूहळू श्वास घेत घेत सरळ व्हा. सॉरी, मला एक फोन आला, कळलं नाही कोणाचा होता तो. रिलॅक्स. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. करूया नी रोटेशन, कारण की आपले पायाचे स्नायू जे ताणले गेले होते ते रिलीज करण्यासाठी नी रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आता आपल्या गुडघ्याच्या वाटींवर ठेवायचे आणि रोटेशन करायला सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, बरोबर, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा, कमरेतनं सरळ व्हा आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. सावकाश बैठक स्थितीमध्ये ना आणि विश्रांती. आज आपण पाठीवर पडून वक्रासन, उत्तान वक्रासन करणार आहोत. बैठक स्थितीमध्ये वक्रासन आपण आज केलं. आता हेच आपण कृती पाठीवर पडून करणार आहोत. तर हे कसं करायचं आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. याचे सुद्धा कॉन्ट्रा इंडिकेशन्स असे विशेष असे काही नाहीयेत. अगदीच पाठीची दुखणी असतील तर मात्र करू नका. तर हे कसं करायचं दाखवते. आधी पाठीवर पडून विश्रांती. त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि मग डावा. उजव्या पायाची टाच जास्तीत जास्त सीटच्या जवळ घेऊन यायची. डाव्या पायाची टाच सुद्धा सीटच्या जवळ ओढून घ्यायची. दोन्ही पायांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ आहे. बघा, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल चिकटलेला आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि आपण जसं डोक्याच्या मागे कशी उशी घेतो त्याप्रमाणे ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली घ्यायची. थोडंसं डोकं वर उचलून आपली हाताची पकड तिकडे ठेवायची. बघा, खांदे पूर्णपणे जमिनीवर आहेत, हाताची कोपरं जमिनीवर आहेत. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपले जुळलेले पाय उजव्या दिशेला आणि आपली मान डावीकडे.
गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल कायम आहे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मागे तुमचे जे काही आहे ते डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. उजवा पाय पूर्णपणे रिलॅक्स असेल. आपल्याला कोपरं कुठेही वर उचलायची नाही. उलट चाल करताना पुन्हा पाय मध्यभागी येतील. इथे आपल्या टाचा सीट पासून लांब जातात, तर त्या पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने जवळ ओढून घ्यायच्या सीटच्या. हाताच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. आता हे जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. आता बघा वेगळ्या बाजूने तुम्हाला कसं दिसतंय, पावलावर पाऊल आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि इथे श्वास चालू ठेवायचा. हे झालं उत्तान वक्रासन. उलटचाल करताना सावकाश पाय आणि मान मध्यभागी. ठीक आहे, लक्षात आलं? सुरुवात करूया मग. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. डोळे अलगद मिटून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास नाकाने भरून घ्या. पोट पण हळूहळू पुढे येत आहे आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. तोंडा वाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. पोट हळूहळू जमिनीकडे जातं. असं केल्याने आपल्या श्वासाची गती नॉर्मलला येते, जर वाढलेला श्वास असेल तर. आणि आता आपण थोडंसं सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचला आणि एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. आपल्याला सायकलिंग करायचं. हा, 1 2 3 4. वरच्या वर न करता जो पाय आपण सरळ करणार आहोत तो गुडघ्यातनं सरळ करण्याचा प्रयत्न करा आणि पाऊल जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या पोटावरती छान असा प्रेशर येतो. वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे सायकलिंग. बरोबर, 7 ते 8 वेळेला सरळ सायकलिंग केलं की आता रिव्हर्स सायकलिंग, उलट रिव्हर्स सायकलिंग करा. बरोबर, एक एक पाय. हा हा, बरोबर बरोबर होतीये कृती. थांबायचंय. दोन्ही पाय आता गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर ठेवा. बरोबर, सावकाश जमिनीवर आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. करूया आपण आता उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. कमरेचा भाग नकळत वर उचलला जाईल, तर तो पूर्णपणे जमिनीवरच टेकवा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आता ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स, कोपरं जमिनीवर. आता जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. कोपरं हाताची न उचलता आपल्याला डाव्या बाजूने कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, श्वास चालू. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. बघा, आपली डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. गुडघ्यावर गुडघा आहे, पावलावर पाऊल आहे. उजवी बाजू जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडलेली आहे. कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. पाठ आलेला पीळ. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश पाय आणि मान मध्यभागी येऊ देत. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या. हातांच्या बोटांची गुंफण आपल्या डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. बरोबर,
हे उत्तान वक्रासन डायबेटीस प्रतिबंधात्मक सुद्धा मानलं गेलेलं आहे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न आणि मग अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. देहधारणा आधी. आता बघा उजव्या बाजूला पूर्णपणे ताण आहे. डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेली आहे. दोन्ही खांदे रिलॅक्स असतील. कंठस्थ ग्रंथींवर आता विरुद्ध बाजूने ताण दाब आहे. पाठीच्या मणक्यावर पीळ आहे, पोटावर पीळ आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान आणि पाय मध्यभागी येतील. हाताची बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. डोळे अलगद मिटलेले. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आज आपल्याला करायचंय पक्षी तानासन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर ठेवा. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. सरळ, आडवे. ठीक आहे. विमान कसं हवेमध्ये उडतं, पक्षी हवेत उडतात, त्याप्रमाणे आपण लहान मुलांना दाखवतो ना, तसे आपले हात आपले खांद्यातून सरळ, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर एकाच वेळेला जमिनीपासून वर उचलायचं. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. हा, आपली अपर बॉडी बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. हा, छान. आणि आता थोडस स्विमिंग सारखी ऍक्शन करा. आपण पाण्यामध्ये कसं पोहतो तशी थोडीशी हातांची हालचाल करा, म्हणजे आपला बॅलन्स आपल्याला पूर्णपणे आपल्या नेवल रिजन वरती सांभाळता येतो. हा, बरोबर बरोबर. छान. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. सावकाश दोन्ही हात, पाय, कपाळ जमिनीवर येऊ दे. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आणि सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. प्राणायामाच्या जेव्हा आपण सुरुवात करतो प्राणायामाला, तेव्हा एकतर आपण कपालभाती करतो किंवा दीर्घ श्वसन करतो. तर आज आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. 3 आवर्तनं. आणि ती आवर्तनं आज आपल्याला वायू मुद्रेतून करायची आहेत. तर ही वायू मुद्रा कशी केली जाते मी तुम्हाला इथे शेअर करते. तर ही वायू मुद्रा कशासाठी उपयोगी आहे? ज्यांना वाताचे विकार आहेत, ज्यांना जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी ही वायू मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. तर मी शेअर करते ही कशी करतात ती. आपलं जे पहिलं बोट आहे ते फोल्ड करायचं. त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि त्याच्यावर आपला अंगठा लॉक करायचा. ठीक आहे. अंगठ्याने पहिलं बोट जे आहे ते लॉक करायचं. ही आहे आपली वायू मुद्रा. याच्याने आपले वात विकार जे आहेत हे आटोक्यात राहतात. ठीक आहे, लक्षात आले? करूया सुरुवात. दोन्ही हात समोर घ्या. पहिलं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या, फोल्ड करून. हा,
आणि आता अंगठ्याने ते पहिलं बोट लॉक करा. बाकीची तीनही बोट आपली सरळ असतील. परफेक्ट. हाताचे तळवे सिलिंगकडे घ्या. दोन्ही हात आता आपले गुडघ्यावर ठेवा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. आपली साधना, त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसतंय. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आणि त्यासाठी आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दुसरा वर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला आपण मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि डोळे अलगद उघडूया. आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. याच्याने आपला ताण कमी होतो, आपली निर्णय क्षमता जी आहे ती वाढते. तर हा कसा करायचा दाखवते. इथे आपल्याला डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा, जी आपण काल पाहिली होती ती, ही अंगुली मुद्रा. अनुलोम विलोमची जी सुरुवात आहे ही डाव्या नाकपुडीपासून होते. म्हणजे अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डावीने आपल्याला पूरक म्हणजे श्वास घ्यायचा आहे. मग डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने रेचक करायचं. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्यायचा. पुन्हा उजवीने पूरक, उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आणि मग उजवी नाकपुडी बंद करून डावीने तो श्वास सोडून द्यायचा. हे झालं आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. डावीने श्वास घेतो, उजवीने श्वास सोडतो, पुन्हा उजवीने श्वास भरून घेतो आणि तो श्वास आपण डावीने सोडतो. याला नाडी शोधन प्राणायाम असंही म्हटलं जातं. म्हणजे आपल्या दोन्हीही नाकपुड्या ज्या आहेत या ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. ठीक आहे, सुरुवात करूया. जेव्हा आपण प्रॅक्टिकली करू तेव्हा आपल्याला अधिक चांगलं लक्षात राहील. ज्यांना बैठक बदलायची असेल ना बदलू शकता, म्हणजे साधी मांडी घालायला हरकत नाहीये. तर आता हाताची, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. बरोबर. पाठ करा सरळ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आणि आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक.
उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं दुसरा वर्त. तिसरा वर्त. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. आणि आता एक शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली जाळी दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायची आहे. तिथला श्वसन मार्गातला झालेला बदल, कुठली नाडी आपली ऍक्टिव्हेट आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. या सगळ्याच आपण अनुभव घेऊया बंद डोळ्यांनी. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती कायम आहे. आणि करूया एक आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन. डोळे उघडायची घाई न करता ही कृती करा. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. आज आपण एक क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन असेल हे. पाठीवर पडून विश्रांती घ्या. आजची आपली संपूर्ण साधना आठवड्याचा प्रयत्न करा. बैठक स्थितीमध्ये आज आपण वक्रासन केलंय. त्यानंतर मार्जरासन. मार्जरासनच्या स्थितीतून आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये गेलो. आज आपण तिथे त्रिकोणासन हे नवीन आसन शिकलोय. पाठीवर पडून आज आपण उत्तान वक्रासन हे नवीन आसन पाहिलं. पोटावर पडून पक्षितानासन आपण केलं. आणि त्यानंतर प्राणायामामध्ये आज आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम शिकलो. या सगळ्या साधनेचा मागोवा. आणि आता आपल्याला एक क्विक रिलॅक्सेशन करायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही हाताच्या घट्ट मुठी वळून घ्या. घट्ट मुठी वळून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण आपलं शरीर टाईट टाईट करायचंय. संपूर्ण शरीर टाईट टाईट. आपल्या दोन्हीही पायाचे अँकल जॉईंट्स, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग, जेवढं तुम्हाला टाईट करता येईल तेवढं टाईट करायचंय. डोळे गच्च मिटून घ्यायचे. टाईट टाईट टाईट. पूर्ण चेहरा आपल्याला टाईट करायचा आहे. सगळं टाईट 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 टाईट. आणि रिलॅक्स. हाताच्या मुठी संपूर्णपणे सोडून द्या. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स व्हा. चेहरा शांत करा. अजून एकदा आपण हीच कृती करूया. पुन्हा दोन्ही हाताच्या मुठी जवळ घ्या. शरीराच्या दोन्ही पाय जोडून घ्या. आणि पुन्हा एकदा दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या आणि संपूर्ण शरीर टाईट करा. पायाच्या नखापासून ते आपल्या टाळूच्या पर्यंतचा संपूर्ण भाग टाईट करायचा. अँकल जॉईंट्स, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, आपल्या मांड्या, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग टाईट
टाईट डोळे एकदम गच्च मिटून घ्यायचे. टाईट टाईट दातावर दात लावून घ्या आणि एकदम टाईट 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 आणि रिलॅक्स. पायामध्ये अंतर घ्या, हाताच्या मुठी सोडून द्या, एकदम रिलॅक्स. हे आहे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक, IRT. जोड आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. या स्थितीमध्ये आपण करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना ओंकार. ओ. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. खूप प्रसन्न असं आपलं शरीर आणि मन आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनात सुख समाधान उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि मनाशी एक निश्चय करूया की मी माझा रोजचा 1 तास स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपली जागृत झालेली आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. मनोमन आपल्या इष्टदेवतेचं, आई वडिलांचं, गुरूंचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. समर्पण. आपण आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊन श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर बोलू शकता. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.